नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा इथे एकतरी जमलो. म्हणजे कालचा प्रॉब्लेम जो सांगितला होता, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 2 ऑफ डेथ ऑफ पार्टनर, जो की आपण काल एक्सप्लेन करून झाला आहे. तो आता आपण त्याचा सोल्युशन करणार आहोत आणि आय होप तुम्ही सर्वांनी ट्राय केला असेल की समजण्याचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 2 राहुल, रोहित आणि रमेशचा. तर चालू करूया. काल आपण जसं की बघितलं, सगळ्या जेवढ्या पण मार्किंग्स होत्या तेवढ्या केल्या होत्या. एवढं लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा सुद्धा तुम्ही सोल्युशन कराल तेव्हा सोल्युशन करताना आपल्याला काय पाहिजे, तर आपल्याला प्रिपेअर काय करायचं आहे ते नेहमी आपण बघत असतो. इथे आपल्याला काल तुम्हाला सांगितलं आपल्याला प्रिपेअर काय करायचं आहे, तर आपल्याला इथे प्रिपेअर करायचा तो म्हणजे रमेश कॅपिटल अकाउंट आणि त्याचा वर्किंग नोट. मग चला तर फटाफट आपण ड्रॉ करून घेऊया. जसं की पाहते मित्रांनो, आपण सोल्युशन करताना कसं करायचं, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 2 इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म रमेश कॅपिटल अकाउंट. इकडे आपलं डेबिट आणि देन आहे आपला क्रेडिट. आपण एक एक एंट्रीज करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करून घेऊया, पहिले आपल्या कामाचे रमेश एंट्री मारून घेऊया त्याची. रमेश कुठे लिहिणार, रमेशचा बॅलन्स आपण रमेश कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. $2,40,000. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट क्रेडिटर्स बिल्स पेबल आपण जो की बनवतच नाही आहोत. मग आपल्याला काय घ्यायचं, जनरल रिझर्व. आणि जनरल रिझर्वचे आपण काल कॅल्क्युलेशन बघितली होती, किती आहे 96,000 मधला आपण 3/2/1 मध्ये करून त्याचा रेशिओ काढला होता. आणि जो की रेशिओ होता आपण किती काढला होता काल, 16,000. ओके, तर आपण तो 16,000 लिहून घेऊया. काय लिहिणार आपण, बाय जनरल रिझर्व अकाउंट किती, 16,000. ओके, नेक्स्ट काय बघूया. नेक्स्ट असेटमध्ये आपल्या कामाची गोष्ट एकही नाहीये. आता आपल्या कामाची गोष्ट काय, फर्स्ट त्यांनी काय सांगितलं, कोणते कॅल्क्युलेशन आपल्याला किती करायचे, काल पण तुम्हाला सांगितलं 6 महिन्याचं, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट ऑलरेडी वॉज मेंटेन ऑन 5% ऑन डेटर्स. काल पण तुम्हाला सांगितलं होतं 5,000 कुठे लिहायचं, आपला फायदा झालेला आहे. मग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तर आपला मेन आन्सर बनवतोय, बट जेव्हा पण तुम्ही आता बनवणार आहात, जो की पार्टनर्स कॅपिटलला फर्स्ट एक एंट्री होणार आहे, ती म्हणजे काय, बॅलन्स येणार आहे. आता बॅलन्स कसला येणार आहे, तर आपल्या P&L ॲडजस्टमेंटचा. म्हणून आपण P&L ॲडजस्टमेंट ॲज अ वर्किंग नोट म्हणून शो करतोय. तर ऑलरेडी आपण तिथे आपला प्रॉफिट झाला 5,000चा, म्हणून आपण ऑलरेडी लिहिणार आहोत तिथे. आता बघा, मी इथे काय केलेलं आहे की वर्किंग नोट्स बनवलेले आहेत. नंबर 1 वर्किंग नोट P&L ॲडजस्टमेंट अकाउंट. त्याच्या क्रेडिटला आपला जो की फायदा झालेला आहे, आपण फायदा रेकॉर्ड करूया बाय आयडीडी अकाउंट. किती आपला फायदा झालेला आहे, तर आपला फायदा झालेला आहे 5,000चा. नेक्स्ट बघूया. आता काय सांगितलं, प्लांट अँड मशिनरी 80,000 झाली. प्लांट अँड मशिनरी होती की जी 85,000. मीन्स आपला काय झालेलं आहे, इथे सरळ सरळ 5,000चा लॉस झालेला आहे. मीन्स आपण काय करणार आहोत, लिहिणार आहोत 2 मशिनरी अकाउंट $5,000.
आता टू मशिनरी अकाउंट 5000 जो तुमचं झालेलं आहे. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत मशिनरी झाला. अँड आता लिहिलेलं आहे त्याने काय इन्व्हेस्टमेंट. ते इन्व्हेस्टमेंट काय झालेलं आहे 4,10,000. आता म्हणाल सर तुम्ही फक्त मशिनरीला प्लांटर मशिनरी नेलं तर वर्किंग नोट ॲज अ शो करतोय, तर तुम्ही पाहिजे तर पूर्ण लिहा प्लांटर मशिनरी, बट ॲज अ एवढा तरी इनफ आहे की आपण मशिनरी ॲटलिस्ट शो करते. आता आपण बघणार आहोत काय लिहिलं इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट किती लिहिलं 4,10,000 आहे. किती इन्व्हेस्टमेंट आपला म्हणजे सरळ सरळ आपल्याला इथे 60,000चा प्रॉफिट झालेला आहे. आपण तोही सुद्धा रेकॉर्ड करूया. बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट किती झालं आपलं 60,000. ओके, दॅट्स इनफ. नेक्स्ट ॲडजस्टमेंट. आता इथे बघा काल पण तुम्हाला सांगितलं होतं 6,000चा आपला इथे क्रेडिटर्सला प्रॉफिट झालेला आहे. प्रॉफिट झाल्या मग कुठे लिहिणार पेंडलच्या क्रेडिटला, जो की 6,000 पहिले द्यायला लागत होते, आता आपल्याला द्यायला लागणार नाही, म्हणून आपण लिहिणार आहोत बाय क्रेडिटर्स अकाउंट 6,000. ओके, आता बघूया अजून काय दिले त्याने. ओके, एवढं झालं. नंबर 4 वर्किंग नोट शो करणार आहोत. नेहमी लक्षात ठेवायची सगळ्या एंट्रीज मारून झाला की शेवटला वर्किंग नोट बनवायची. तुम्ही सुरुवातीला जेव्हा वर्किंग नोट बनवायला केला मित्रांनो, तेव्हा होतं असं की आपल्याला वर्किंग नोटमध्ये आपण अर्धे ब्लँक पडतो आणि मग वर्किंग नोटमध्ये ब्लँक पडलं मग आपल्या एंट्रीज राहून जातात. म्हणून सुरुवातीला एंट्रीज जेवढा पॉसिबल असते सगळे मारून घ्यायचे आणि लास्टला तुम्ही वर्किंग नोट करायची. तर आपण हे 2 वर्किंग नोट्स आता सगळ्या एंट्रीज झाल्या की करणार आहोत. नेक्स्ट बघूया सॅलरी 5,000 पर मंथ द्यायचे. काल पण सांगितलं सॅलरी जो आहे तो आपल्या पार्टनरचा फायदा असतो, म्हणून तो पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला रेकॉर्ड केला जातो सॅलरी, आणि 5,000 पर मंथ दिले. म्हणजे आपण इथे रेकॉर्ड करून घेऊया रमेश कॅपिटल. आपण इथे लिहिणार आहोत बाय सॅलरी स्लॅश अकाउंट, आणि मग इथे ब्रॅकेटमध्ये दाखवूया आपण 5,000 into 6M आन्सर किती दिला आपला 30,000. जसं की मी सॅलरी डिस्कस केला, नंतर आपण डिस्कस करू इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%. काल तुम्हाला दाखवलं ना 10%, 24,000, देन 12,000 5% आला. मग 12,000 तुमचा 5% आला कसला तर 12 मंथचा आला. देन आपल्याला काय करायचं आहे आता कॅल्क्युलेट किती करायचं आहे आपल्याला 6 मंथचा करायचा आहे, आणि किती आला तो आपला 6,000. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे काय की आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून आपण कॅपिटल लिहिलेलं आहे. मग त्याच्याच खाली आपण इंटरेस्ट टाकूया ना, तसं इसी बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट. किती आपण कॅल्क्युलेट केलं आहे तर 6,000. ओके, देन आता नेक्स्ट एंट्री बघूया आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल झाला. आता त्याने सांगितलं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण फायनल अकाउंट्समध्ये जेव्हा ड्रॉइंग्स लिहितो तेव्हा किती कुठे लिहितो पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला काय लिहितो आपण ड्रॉइंग्स. म्हणजे त्या ड्रॉइंग्स तेच त्याचा इंटरेस्ट काय लिहिणार आपण टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स किती स्लॅश अकाउंट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स
किती आपण कॅल्क्युलेट केलंय तर बघूया. काहीतरी पर मंथच दिले त्यांनी, सो नॉट प्रॉब्लेम. डायरेक्टली दिले त्यांनी तर काय प्रॉब्लेम नाही. 2000 दिलेलं आहे, 2000 लिहूया. ओके. नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी, ड्रॉइंग्स मेड बाय रमेश. आता जिथे इंटरेस्ट लिहिले तिथेच आता ड्रॉइंग्स पण त्यांनी कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. आणि किती सांगितलं त्यांनी, 5000 पर मंथ द्या, बरोबर ना. 5000 पर मंथ द्यायला सांगितले त्यांनी. आणि तो पण किती होणार आपला, 5000 आहे. तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी किती महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, 6 मंथचं. 6 मंथ घेऊया आपण. सेम ट्रीटमेंट जशी आपण सॅलरीची लिहिली होती तशी झालेली आहे. 2 drawings account 5000 into 6M bracket close 30,000 ना, 6×30. ओके मित्रांनो, एवढं लक्ष ठेवायचं आहे. मी ब्रॅकेटमध्ये जे जे व्हॅल्यूज लिहितोय ते यासाठी लिहितो की आपल्याला आन्सर जो आहे तो परफेक्ट लिहावा. बिकॉज आपण फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवतोय, मीन्स रमेश कॅपिटल अकाउंट बनवतोय. जेवढा आपल्याला परफेक्टली करता येईल म्हणून आपण तेवढा करण्याचा प्रयत्न करत आहोत. ड्रॉइंग झाला. ओके, देन बघूया. आता आपण इथे बघितलं तर आपल्या सगळ्या एंट्रीज डन झालेल्या आहेत, म्हणून आपण एक एक गोष्ट क्लोज मारायला घेऊया आणि देन आपण वर्किंग नोट्स सोडूया. बघूया आपण. तर आपला जो आता एकही एंट्री आलेली आहे म्हणजे P&L ॲडजस्टमेंट अकाउंट आपला क्लोज होऊ शकतो, है ना. आणि क्लोज किती होईल आपला, तर बघा टोटल किती झाली, 5000, 6000, 65 आणि 6000 किती झाला, 71,000. दोन्ही ठिकाणी आपण लिहूया 71,000. ओके, 71,000 71,000 आपला टॅली झालेला आहे. आता इथे बघा बॅलन्स किती कमी पडतोय, 5000 ओनली आहे. तर 71,000 मधून 5000 गेले किती राहतील आपले, किती राहतील, 66,000 है ना. आणि तो 66,000 आपण काय करणार आहोत, वाटणार आहोत, बरोबर ना. काय लिहिणार आहोत, 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. फर्स्ट पार्टनर कोण आहे आपला, आपण कोण आहे, किती जणांना द्यायचं आपल्याला, राहुल, रोहित आणि रमेश. कोणत्या रेशो मध्ये वाटायचं आहे तुम्हाला, ओल्ड रेशो मध्ये, 3:2:1. राहुल, रोहित आणि रमेश घेऊया आपण. राहुल, रोहित, रमेश. ओके, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला द्यायचं तर किती आहे, 66,000 आहे ना. आणि आपल्याला वाटायचं कोणत्या रेशो मध्ये, ओल्ड रेशो मध्ये. म्हणजेच किती येणार आहे तुमचा, 66,000 66,000 डिवायडेड बाय 3:2:1 म्हणजे किती झाला, 6,000 झाला आहे ना. आणि मग त्याचा टोटल म्हणजे आन्सर काय निघेल, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जर आपण डिवायडेशन केलं 6 1 6 6 1 6 म्हणजे आन्सर आला तुमचा 11,000. ओके, आता 11,000 आहे तर आपण देऊन टाकूया इथे. पहिला आपला कोण आहे, राहुल, त्याला किती द्यायचं आपल्याला, 3 द्यायचं आहे ना. ब्रॅकेट ओपन करतो मी.
11,000 इंटू 3 ब्रॅकेट क्लोज किती झाला 33,000. नेक्स्ट आला तुमचा रोहित, सेम ब्रॅकेट ओपन 11,000 इंटू 2 द्यायचं आहे ना आपल्याला, 11,000 इंटू 2 ब्रॅकेट क्लोज किती आला 11×22 है ना. देन थर्ड जो की डायरेक्टच आहे, तुम्ही डायरेक्टली लिहिलं तरी चालेल किंवा कॅल्क्युलेशन शो केली तरी चालेल. 11,000 इंटू 1, हा कॅल्क्युलेशन सगळ्यात टफ आहे. 11,000 इंटू 1 किती येणार आहे आन्सर. आई झालं ते कोणाला सांगू नका, नाही तर मग लोक समजतील नवीनच मॅथमॅटिशियन जन्माला आलेलं आहे. ओके 11,000 आणि तिघांची टोटल दाखवूया आउटरला आपण किती 66,000. आता क्लोज झालेलं आहे आणि आपण इथे P&L ॲडजस्टमेंट आपली वर्किंग नोट नंबर 1 क्लोज केलेली आहे. आता इथे तिन्ही पार्टनर्सना आपण डिस्ट्रीब्यूट भले केलंय, पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या कामाची वस्तू कोण आहे, फक्त रमेश. तर आपण रमेशचा बॅलन्स लिहिणार आहोत. रमेश कुठे लिहिले आपण, दिसतोय तुम्हाला 2 नावाने लिहिले. सेकंड इफेक्ट कुठे जाणार, तुझा होतो बाय P&L ॲडजस्टमेंट अकाउंट किती आला आन्सर आपला 11,000. ओके तर मित्रांनो कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही इथे सगळ्या एंट्रीज डन केलेल्या आहेत. ओके आता शेवटचे फक्त राहिलेत ते वर्किंग नोट. बघा क्वेश्चन मध्ये सगळ्या एंट्रीज तुमच्या डन झाल्यात. एकदा तुम्ही वाचून पण घ्या. बघा आयडी लिहिला, प्लांटर मशिनरी लिहिला, क्रेडिटर्स लिहिला है ना, खाली सॅलरी लिहिली, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट कॅपिटल ड्रॉइंग्स, सगळे इंटरेस्ट डन केले. आता ऑलमोस्ट तुमचा 70% प्रॉब्लेम तरी सॉल्व्ह झालेला आहे. आता फक्त काय करायचं आहे आपल्याला, एक तर आपल्याला 4th नंबर बघा काय सांगितलं त्यांनी, प्रॉफिट फॉर 27/18 वॉज एस्टिमेटेड 1,20,000, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट काढायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला नंबर 5 दिले की गुडविल ऑफ द फर्म काढायचं आहे, बरोबर ना. तर आपण काय करूया आता वर्किंग नोट काढून घेऊया पटकन. बघा मित्रांनो आपण वर्किंग नोट नंबर 1 तर काढलेला आहे ना. कोणता आहे नंबर 1, कोणता आहे P&L ॲडजस्टमेंट, हे मी लक्षात ठेवायचं. फर्स्ट तुम्ही जो P&L ॲडजस्टमेंट बनवलाय तो तुमचा आन्सर नाही आहे, बट वर्किंग नोटचा पार्ट आहे. ओके वर्किंग नोटचा पार्ट आपण बनवलेला आहे. आता आपण प्रिपेअर करतो वर्किंग नोट नंबर 2. आता आपण प्रिपेअर करतोय वर्किंग नोट नंबर 2. कोणता आहे, कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ गुडविल. एवढं लक्षात ठेवायचं नेहमी, गुडविल नंबर सेकंडलाच ट्रीटमेंट करायची. पहिले गुडविल काढायचं आणि नेक्स्ट काय काढायचं तुम्ही, शेअर ऑफ प्रॉफिट. आता मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं आहे, मी तुम्हाला सांगतोय स्टेप्स की फर्स्ट जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल कराल ना 3 गोष्टी काढायच्या. नंबर 1 ॲव्हरेज प्रॉफिट, जो की त्यांनी सांगितलंय काढायला. देन ॲव्हरेज प्रॉफिट मधून तुमचं काय येतो, गुडविल ऑफ द फर्म येतो. नंबर 1 काय करणार आपण, ॲव्हरेज प्रॉफिट. नंबर 2 गुडविल ऑफ द फर्म. आणि नंबर 3 दुसऱ्यामध्ये काय काढलं आपण, टोटल फर्मचा गुडविल काढला. थर्ड कंडिशन मध्ये काय करायचं, त्या टोटल गुडविल मधून आपल्या पार्टनरचा गुडविल किती आहे आपण तेवढा काढणार, जो की आउट गोईंग पार्टनर आहे, ज्याची डेथ झालेली आहे, त्याला किती गुडविल त्याचं बनतो. ओके देन आपण बघूया की सेकंड नंबर इथे बघा लिहिलंय ना, वर्किंग नोट नंबर 2 कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ गुडविल. जसं मी सिस्टमॅटिकली लिहिलेलं आहे तसंच लिहिण्याचा प्रयत्न करा, बिकॉज आपण इथे वर्किंग नोट शुड बी पार्ट ऑफ आन्सर. सो जेवढे पण मार्क्स आपण डिझर्व करतोय तेवढं आपल्याला भेटायला पाहिजे. नंबर 1 बघा ॲव्हरेज प्रॉफिट, बरोबर ना. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. देन आपण इथे टोटल प्रॉफिट काय करणार आहोत, टोटल प्रॉफिट तुमचा किती दिला, 1,80,000, 2,00,000, 2,50,000, 1,50,000, 1,20,000. ॲव्हरेज प्रॉफिट तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय करतो आपण, की सगळे प्लस करायचे आणि जेवढे नंबर्स आहेत तेवढे लिहायचे. बघा नंबर 1, 2,
3 4 आणि 5. तर 5ने डिवाइड करायचं. जेव्हा तुम्ही 5ने डिवाइड कराल तेव्हा तुमचा आन्सर किती येतो 1,80,000. ओके, म्हणजे तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट किती आला 1,80,000. की तुम्ही ते टोटल पण लिहू शकता. किती आलेली टोटल तुमची प्लस 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 9 लाख डिवायडेड बाय 5. ओके, आन्सर आला तुमचा 1,80,000. देन तुमचा आन्सर किती आला ॲव्हरेज प्रॉफिट 1,80,000. आता 1,80,000 आन्सर आला की आपल्याला काय करायचं आहे गुडविल ऑफ द फर्म. आता गुडविल ऑफ द फर्म दिसते तुम्हाला. ओके, इथे बघा काय लिहिले गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट 2 टाइम्स. किती सांगितलं त्यांनी 2 टाइम्स. जेव्हा सुद्धा लक्षात ठेवायचं आता तुम्हाला टाइम देतील नाहीतर नंबर ऑफ इयर परचेस देतील. मग टाइम्स दिला तर टाइम्स लिहा, परचेस दिला तर परचेस लिहा. काय करायचं ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा कप आणि त्याच्याने तो मल्टिप्लाय करून टाकायचा. बस तेवढंच काम आहे. आता आपण फॉर्म्युलाजमध्ये बघूया. बघा गुडविल ऑफ द फर्म काढायला सांगितले त्यांनी. तर फॉर्म्युला काय त्याचा ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर परचेस. हा मल्टिप्लायचा साईन आहे, तुम्ही नीट टाकायचं आहे. नंबर ऑफ इयर परचेस तर 1,80,000 आणि नंबर ऑफ इयर परचेस किती दिला टाइम्समध्ये दिला होता ना, तर नंबर ऑफ 2 दिला होता. 18 2 36 3,60,000. आणि आता आपला गुडविल ऑफ द फर्म किती आला 3,60,000. ओके, आता आपण याच्यातून काय करणार आहोत नंबर 3 कंडिशन शेअर ऑफ गुडविल ऑफ रमेश. तर याचा फॉर्म्युला काय तुमचा गुडविल ऑफ फर्म इंटू आणि तुम्हाला काय करायचं आहे प्रॉफिट ऑफ शेअर काढायचं आहे. तर गुडविल ऑफ द फर्म किती आहे 3,60,000 आणि शेअर ऑफ प्रॉफिट किती आहे 1/6. सिंपल 6ने डिवाइड करा 6 6 36 म्हणजे आन्सर आला तुमचा 60,000. ओके, आणि मग इथे प्रेमाने लिहायचं काय शेअर ऑफ गुडविल ऑफ रमेश भाई ऐसा कितना देंगे 60,000. नेक्स्ट आता काय बनवायचं आहे आपल्याला सगळ्यात शेवटची गोष्ट शेअर ऑफ प्रॉफिट काढायचं आहे. तो इझी आहे. कसं काय लिहिणार आपण वर्किंग नोट नंबर 3 शेअर ऑफ कॅल्क्युलेशन रमेश प्रॉफिट. फॉर्म्युला माहिती आहे काय शेअर ऑफ प्रॉफिट कॉमा देऊन आपण नेक्स्ट लाईनवर लिहितो इज इक्वल टू लास्ट इयर प्रॉफिट मल्टिप्लाय बाय काय ना शेअर ऑफ प्रॉफिट मल्टिप्लाय बाय टाइम और पिरियड. ओके, हा तुमचा फॉर्म्युला आहे. आता लास्ट इयर प्रॉफिट किती झालं आपल्याला त्याने दिलेलं आहे. जर तुम्ही नीट क्वेश्चन बघितलात किती दिले त्यांनी एस्टिमेटेड 1,20,000. 1,20,000 लिहूया आपण. $1,20,000 मल्टिप्लाय बाय किती मल्टिप्लाय बाय फॉर्म्युलामध्ये नेक्स्ट गोष्ट काय आपली शेअर ऑफ प्रॉफिट. शेअर ऑफ प्रॉफिट मगाशी तुम्ही लिहिले काय 1/6 नंतर टाइम ऑफ पिरियड किती 6/6/12. आता कॅल्क्युलेशन नीट बघितलं ना इझी आहे. कसं ते सांगतो बघा 1,20,000 आहे. सिंपल काय करायचं 6ने डिवाइड करायचं.
6 दुने 12 किती आला तुमचा 20,000 है ना. 6 दुने 12 जेव्हा मी 26 डिवाइड केला तेव्हा माझा आन्सर आला 20,000. आता काय करायचं आहे मल्टिप्लाय बाय 6/12. आता 6/12 इज नथिंग बट नीट बघितलं तर काय 12 मधला 6 हिस्सा म्हणजेच काय 2 मधला 1 हिस्सा म्हणजे झाला तो 1/2. आणि 1/2 कधी करतो आपण जेव्हा चहा पितो ना ते 1/2 करतो की नाही म्हणजेच काय एका कपामधून अर्धा करतो. सेम इथेच करा 20,000 चा हाफ केला तर किती होतो तुमचा. अरे काय बोलणार तर मला कळणार कसे तुम्ही बोला. तुम्ही म्हणाल सर आम्ही कसे बोलणार तुम्हाला ऐकायलाच येणार नाही. तर काय करा याच्या खाली कॉमेंटचा सेक्शन आहे ना एक चांगला असा कॉमेंट टाका की तुम्हाला व्हिडिओ कितपत समजले. आता 20,000 चा हाफ केला की आला ना तुमचा 10,000. मग आता इथे सोडायचं नाही फक्त एक छोटीशी लाईन लिहून कन्क्लूड करायचं आहे. तो म्हणजे काय की शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ रमेश इज इक्वल टू किती आपण काढलाय तो मेहनतीने काढलाय ना. एवढा टाइम तुम्ही बघताय व्हिडिओ है ना अभ्यासाची किती तलब आहे. किती आला 10,000. म्हणजेच आता इथे आन्सर तुम्ही तुमचा कन्क्लूड करू शकता. धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. आता आपण फक्त याची एंट्रीज मारूया पटकन. हा जो शेअर ऑफ प्रॉफिट आला ना तो P&L सस्पेन्स नावाने इथे टाका. काय टाकणार आपण बाय P&L सस्पेन्स अकाउंट किती काढला आपण 10,000. आणि नेक्स्ट आपण काय काढला होता काय बाय गुडविल किती काढला होता आपण बाय गुडविल 60,000. तो लिहा 60,000. ओके देन टोटल करा. टोटल किती येते तुमची 3,73,000 है ना 3,73,000. आणि इथे पण सेम लिहायचा 3,73,000. आणि जो बॅलन्स आला आता इथे कमी पडतो ना तो लिहायचा टू बॅलन्स ब्रॉट डाउन. किती आला टू बॅलन्स ब्रॉट डाउन. अरे आपण टू बॅलन्स ब्रॉट डाउन याच्यात लिहितो ना फायनल अकाउंट मध्ये. इथे लिहायचं काय टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. एक्झिक्युटर्स लोन अकाउंट का लिहितो बिकॉज तो बिचारा गेला ना आता बॅलन्स ब्रॉट डाउन करून का फायदा नाही म्हणून त्याला आपण तो आखरी सेटलमेंट करूनच टाकतो. किती येतो तो जर मायनस केला तर 3,41,000 है ना. ओके अशा प्रकारे तुमचा सुंदरसा आन्सर वर्किंग नोट्स बघा तुमचे वर्किंग नोट्स प्रिपेअर झाले आहेत. वर्किंग नोट नंबर 2 ॲव्हरेज प्रॉफिट गुडविल काढला. गुडविल कसं काढला ॲव्हरेज प्रॉफिट नंतर काढला आपण काय गुडविल ऑफ द फर्म काढला. गुडविल ऑफ द फर्म मधून काय काढला आपण आपल्या जो रमेश आहे त्याचा शेअर किती काढतोय तो काढला आपण नंतर आणि गुडविल त्याचा देऊन टाकला. नेक्स्ट नंबर 3 लास्ट किती काढला आपण गुडविल ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ रमेश काढला. तर शेअर ऑफ प्रॉफिट म्हणजे काय लास्ट इयरचा प्रॉफिट आहे तो शेअर ऑफ प्रॉफिट आणि नंतर टाइम किंवा पिरियड त्याच्यामध्ये आपण काढला. आणि अशा प्रकारे आपण काय केलं इथे आपला आन्सर कन्क्लूड केलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सम्स सोडू शकता आणि इझिली प्रॅक्टिस करू शकता. आणि अशाही प्रकारे आम्हाला पाहत राहा. चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू धन्यवाद.